झी 24 तास एक पाऊल पुढे। देशात तिसऱ्या आघाडीच्या सरकारची चर्चा रंगली असताना शिवसेना नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष आणि मनोहर जोशी यांनी सर्व विरोधकांची एक आघाडी करणं कठीण असलं तरी अशक्य नसल्याचं म्हटलंय। मात्र हे घडवून आणण्यासाठी एका कर्तबगार नेत्यानं पुढाकार घेण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। त्यामुळे नेमका हा कर्तबगार नेता कोण याची चर्चा आता रंगू लागली आहे। पण चांगल्या नेत्याची गोष्ट ज्यावेळी आपण करतो त्याच वेळी भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा नेतृत्वावरच झालेला वाद आपण बघितला। एका पार्टीला सुद्धा आपल्या पक्षाचा नेता निवडताना एवढा त्रास होत असेल तिथे हे सगळे पक्ष एकत्र आणणं, मग मी नितीश कुमार सोलारने, ममता बॅनर्जीचा देईन किंवा असे छोट्या ज्या बारीक बारीक पार्टीज आहेत या सगळ्या एकत्र आणणं आणि सरकार स्थापन करणं हे कठीण आहे, परंतु माझ्या दृष्टीने ते अशक्य मात्र निश्चितच नाही। आणि ही दूर करणं ठराविक व्यक्तींच्या हातात आहे किंवा त्यांच्याकडून करून घेणाऱ्या एका कर्तबगार माणसाच्या हाताच आहे। परंतु अजून तरी माझ्या डोळ्यासमोर असणारा कर्तबगार माणूस हा गप्पच आहे, पण जर ते घडलं तर कठीण गोष्ट नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।